इंदसदवन्दियाणं तिहुवणहिद मधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। दशलक्षण धर्म कशासाठी आलाय? जे तुम्ही रोज करत नाही ते शिकवण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी, काहीतरी धर्मामध्ये प्रगती करण्यासाठी, काहीतरी ध्यानामध्ये अजून प्रेरणा मिळण्यासाठी। तर पर्व हा या उद्देशाने येतो, म्हणून त्या निमित्तात आपल्यात काहीतरी कालच्यापेक्षा आज सुधारणा होऊ दे असा आपला उद्देश असावा, लक्ष असावं। तशा रूपाने आपली तशी धर्म साधना असावी। म्हणून अनंत धर्मस्वरूप आत्मा आहे, दशधर्म नाही आहे तर अनंत धर्म आहेत जीवामध्ये, अनंत गुण आहेत। त्यांना जाणायचं इतर वेळेस विसरून जातो, म्हणून तुम्हाला ते नावं टाकून सांगितली गेली की 10 धर्म आहेत तर जाणा, पण त्या 10नाच नाही जाणायचं तर तशा अनंत गुणवाल्या आत्म्याला आपल्याला जाणायचं आहे। मग एक एक धर्म म्हणजे उपलक्षण आहे, त्याच्याद्वारे आपल्याला तसा अनंत गुणांचा पिंड स्वरूप मी आहे ह्याची भावभासना करायची आहे। आज आम्हाला काय घेतलं प्रवचन? आज कुठला धर्म आहे हो? अनंत धर्म आहेत। मग दिवस कुठला आजचा? तर असं एक एक धर्म वेगळा काढून एक एक दिवशी नसतो। आज ज्ञान गुण आहे, उद्या दर्शन गुण आहे असं नाही आहे। तसंच आज क्षमा आहे, मार्दव आहे, उद्या परवा आर्जव आहे असं नाही आहे। तर एका दिवशी सगळे धर्म आहेत, सगळे गुण आहेत, त्या गुणांनी सहित असणारा आत्मा आहे। त्याला लक्ष केलं तर आपल्याला तशी अनुभूती होते। तर 104 नंबरची गाथा आहे, पंचास्तिकाची पहिल्या अधिकाराची शेवटची गाथा आहे। त्याच्यामध्ये पण तेच सांगतायत की जो जीव नावाचा अर्थ आहे त्याला जाणा, पहिल्यांदा निर्णय करा, श्रद्धेने, ज्ञानाने आणि त्यानुसार अनुचरण करा, ह्याचाच उद्देश इथं पण दिलाय। मग तो जीव कसा आहे हो? तर अनंत धर्मांचा पिंड आहे। मग त्याला एकदा ज्ञानाने जाणून मग त्याचं अनुगमन करायचं आहे असं तो उद्देश दिलाय। तर त्याचं फळ तुम्हाला नियमाने काय काय मिळतं हे क्रमाने सांगतायत। मुनिऊण एतदठ्ठं तदनुगमनुज्जदोनिहदमोहो पसमीय राग दोषो हवदिहद परावरो जीवो। दृश्यमान बसा की अदृश्य का? काय सांगितलं? जीवो एतदठ्ठं मुनिऊण, जीव अशा अर्थाला जाणून, जे काय आतापर्यंत पहिल्या अधिकारात वर्णन केलं अशा प्रकारचा जीव जाणून, तद अनुगमन उज्जदो, त्याचं अनुसरण करण्यासाठी उद्यत झालो, तर निहद मोहो म्हणजे अनुगमन केलं असताना, म्हणजे श्रद्धा, ज्ञान, चारित्र्याची युगपत प्राप्ती झाली असताना काय होतं? निहद मोहो म्हणजे मोहाचा घात होतो। कुठल्या मोहाचा? दर्शन मोहाचा घात होतो। इथं पहिलं सांगितलं। दुसरी स्टेप सांगतायत पसमीय राग दोषो, काय करतो? रागद्वेषाचा नाश करतो। म्हणजे कुठला? चारित्र मोह गेला। त्याच्यानंतर काय होतं? एकदा दर्शन मोह आणि चारित्र मोह गेला तर हद परावरो जीवो हवदी, म्हणजे पर आणि अपराचा घात करणारा होतो। किंवा जयसेनाचार्यजींनी काय केला अर्थ त्याचा? परावरो हद जीवो हवदी म्हणजे काय केलं होतं अर्थ? पर म्हणजे मोक्ष, मोक्षाहून अपर म्हणजे संसार, मग परावर म्हणजे संसारच, पराहून अपर म्हणजे संसार। तर अशा परापर म्हणजे संसाराचा हद म्हणजे घात करतो। जेव्हा दर्शन मोह गेला, चारित्र मोह गेला तर समजून घ्या संसार संपला।
म्हणजेच दुःख संपलं, म्हणजेच सुखाची प्राप्ती झाली, म्हणजेच आनंदाची अनंत गुणांची प्राप्ती झाली, म्हणजेच एवंभूत नयाने त्या समयाला मोक्ष प्राप्त झाला. कोणाला मोक्ष प्राप्त करायचे? त्यांनी इतकंच करायचंय काय? मुनी उण, आत्म्याला जाणून त्याचं अनुगमन करा. जसा आत्मा आहे, जसा जीवाचा स्वभाव आहे, त्याच्या अनुसार अनुगमन केलं तर ज्ञाता राहणार जीव, आणि जिथं ज्ञाता द्रष्टा राहणार तिथं कर्मांचा आश्रव बंद सहज थांबणारच. तर इथं वर्णिजींनी थोडंसं चांगलं चिंतन घेतलंय, वाचते. शास्त्र अध्ययन का फल, जो जीव विशिष्ट स्वसंवेदन ज्ञान के द्वारा इस नित्य आनंद स्वभावी शुद्ध जीवास्तिकाय नामक पदार्थ को जानता है, मानता है और उसका ही अनुलक्षण करके अनुकरण करके उसका आश्रय करता है, उस रूप से परिणमन में उद्यमी बनता है, वह पुरुष मोह को दूर करके राग द्वेष को प्रशांत करके संसार से निवृत्त हो जाता है. एका वाक्यात सगळा क्रम सांगितला. काय केलं? जेव्हा शुद्ध जीवास्तिकायाला जाणतो, मानतो, त्याचं अनुकरण करून आश्रय करतो, तर त्या जीवाच्या त्या परिणमनामध्ये तो उद्यमी असताना, म्हणजे निरंतर आत बाहेर करतोय. म्हणजे काय हो? जसं 6वं 7वं गुणस्थान म्हणतो, माताजींनी सांगितलं महाराजजी काय करायचे, असं दिसायचं की 6व्या 7व्यात झुलतायत ते. आपल्याला असं कधी बघून माहीत नसेल, पण प्रत्यक्ष महाराजींची चर्या ज्यांनी बघितली त्यांना माहिती आहे की ते कसे आत बाहेर करायचे. आणि मग तसं आपल्याला माहिती आहे तर आपण करायला नको का? कुठं करता हो तुम्ही आत बाहेर? घराच्या आत, घराच्या बाहेर, हां, का गावाच्या आत, गावाच्या बाहेर, का देशाच्याच बाहेर जाता, का शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर? आत्म्यात कधी जातच नाही आपण. तर आत बाहेर म्हणजे काय? निर्विकल्प सविकल्प, निर्विकल्प सविकल्प, असं जिथं असा प्रवास सुरू झाला तिथं नियमाने दुःखाचा नाश होणार. मग सांगतायत की त्या पुरुषाचा तो उद्यम मोहाला दूर करतो, रागद्वेषाला नष्ट करतो, आणि तो जीव संसारापासून निवृत्त होतो. मग मला संसार संपवायचा आहे ह्याचा पहिला निर्णय आहे का आपल्याला? काय संसार नष्ट करायचा आहे का नाही करायचा आहे? असं एकानं म्हणलं आम्ही की दीक्षा घ्या, तर झालंय. काय करायचं होतं? सगळं कृतकृत्य झालेत, आता पोरींचं लग्न झाले, पोराचं झालं, सगळं सेटलमेंट. आता काय करायचं आहे म्हणलं? आपल्याला आहे रुची धर्माची, तर धर्म मार्गाला लागायचं. आता काय मागं जबाबदारी नाही राहिली, तर काय असते तो कारण तुमची? सांगा योगिता ताई. हां, नातू, अजून नातूच्या मागं. बरं, नातू पण झाला, आता किती कारणं सांगाल ना, सगळ्याला उत्तर आहेत आमच्याकडं. म्हणून संसाराची कारणं कधीच नाही सांगायची, कारण तिथं तुम्ही म्हणणार की त्या मुलाचं लग्न होऊ दे, लग्न झालं तर, लग्न झाल्यावर तर दीक्षा घेतली का हो? नाही घेतली. आता ती मुलगी, ती काय म्हणायचं, ती स्त्री प्रेग्नंट होती, सोमदत्त राजाची, सांगितलं होतं मागं एकदा. आणि काय झालं, म्हणजे तिला डोहाळे लागले होते आंबे खायचे सीझन नसताना. आणि मग त्यांना कळालं कुठंतरी की असे रुद्धिधारी मुनी आहे, त्या जंगलामध्ये सगळीकडे सगळ्या प्रकारची फळं फुलं आलेली आहेत 6 ऋतूंची. म्हटल्यावर तिथं गेला सोमदत्त आपल्या बायकोचं डोहाळं पूर्ण करण्यासाठी म्हणून. आणि जाऊन तिथं पाहिलं तर खरोखर एका झाडाला भरपूर आंबे लागले होते. आणि मग आंबे काढण्यामध्ये त्याला तिथं मुनिराज बसले होते, ते लक्ष नाही. त्यांचं प्रवचन चालू होतं, ते कानावर वाक्य पडले. काय सांगितलं त्यांनी? हा सोमदत्त सहस्रार स्वर्गातून आलाय. काय संबंध होता का सांगायचं सांगा? पण हे कानावर वाक्य पडलं की काय झालं? काललब्धी जागृत झाली. आणि ते आंबे बिंबे बायकोन पोरगण डोहाळण सगळं विसरून गेला. काय केला? ते आंबे निघालेले दिले सैनिकांच्या हातात, पाठवून दिले, सांगितलं द्या तिला. आणि तो जाऊन बसला मुनींच्या जवळ. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही माझं नाव का घेतलं? हां, आता तुमची असं नावं घेतल्यावर तर जवळ याल असं म्हणतील आता गुरु आपले. हां, तर त्यांनी म्हटलं की मी जे सांगितलं ते सत्य आहे. मग तो म्हणतो तुम्ही माझी कथा सांगताय का? मला सांगा, मला इंटरेस्ट आहे ऐकायचं आहे.
मग मुनींनी त्याला त्याची सगळी कथा सांगितल्यावर वैराग्य झालं. काय झालं? थांबा, जाऊन बघून येतो, घरी जाऊन विचारून येतो, पोरग जन्मल्यावर त्याचा राज्याभिषेक करतो, मग येतो. असलं काय नाही. काय केलं? तिथल्या तिथं दीक्षा. त्यांच्या बाजूला जाऊन बसला. म्हणजे मुनी झाले ते. कोण? सोमदत्त मुनी. आणि हा इकडं पुत्रजन्म झाला. पुत्रजन्म होईपर्यंत बायकोचे भाव कसे होते? किती चांगलं ह्यांनी आत्मकल्याण केलं, किंवा त्यांच्या त्या दीक्षेला माझी अनुमोदना, किंवा त्यांना असं सुखाची प्राप्ती झाली तशी मला होऊ दे. हे सगळे जिनधर्माच्या अनुकूल परिणाम तिचे होती विधर्मी. तर तिथं जेव्हा जन्म झाला पुत्राचा, तर पूर्ण विचार बदलले. कारण जोपर्यंत गर्भात बालक होता तो भव्य जीव होता, त्याच्या निमित्त ताईचे परिणाम बदलले होते. आणि हे सगळं आंब्याचे डोहाळे वगैरे हे सगळं त्या मुनींच्या दर्शनाचं काय म्हणतात निमित्त होतं, मिळायचं तसा संयोग होण्यासाठी म्हणून. आणि नेमकं ते सोमदत्ते तिथं जायला, मुनींचे कानावर शब्द पडायला आणि दीक्षित व्हायला गाठ झाली. आणि इकडं जेव्हा पुत्राचा जन्म झाला, त्याचं नाव होतं काय? बरं, जन्म झाला आणि ती बायको घेऊन आली जेव्हा त्या मुलाला, कुठं? जंगलामध्ये. तर तिथं आल्यावर ती त्यांच्यासमोर बसती आणि काय म्हणती? ती म्हणाली की हा तुमचा मुलगा, त्याला मी एकटी सांभाळणार नाही आहे, त्याची तुमची पण जबाबदारी आहे. तर तुम्ही याला घेऊन येत असणार तर मी घरी जाणार, नाहीतर मी याला घेऊन जाणार नाही. कोण कोणाला म्हणते हो? कोण कोणाला म्हणलं रोहिणी काकी? दीपाली भाभी? सोमदत्ताची पत्नी त्याला म्हणाली. हा, म्हणजे आता मुनींचं कोणच नाहीये ते. हा, तर मुनींच्या समोर ती येऊन स्त्री तुमचा मुलगा म्हणतीये. मुनी काय करणार हो? मुनींची परिणती कशी? म्हणजे नवजात बालक आहे पाहण्याची सुद्धा भाव झाले नाहीत, इतकी दृढता असते भावलिंगी संतांची. किंवा पाहिलं तरी सुद्धा म्हणलं सद्रवित होत नाही त्याच्याविषयी. काय तुम्हाला काय झालं असतो? आपलं पोरग सोडा, नातून पंतून कोणतरी शेजारच्याचं आणलं तरी सुद्धा आपण किती लगेच मोही. त्याच्यासमोर त्याचं स्वतःचं नवजात बालक होतं पूर्वाश्रमीच्या. पण जराही चलित झाले नाहीत मुनी, आपले डोळे सुद्धा उघडले नाहीत त्यांनी. पण ती वाट बघत बसली की केव्हा ते ध्यान सोडणार आणि मायाबरोबर येणार. पण त्यांचं काय लक्षण दिसेना म्हणल्यावर ती काय करती? म्हणली तुम्ही येणार नाही तर मी सुद्धा त्याला नेणार नाही. अशा बायका असतात. आणि त्याला त्या मुनींच्या समोर त्या बाळाला ठेवलं आणि ती निघून गेली बरं का चक्क. आणि तर जंगलात कोण? ते दोघंच होते, हे पिता मुनी आणि ते बालक. आता काय करायचं? आणि ते बालक नवजात आहे आणि असं जोर जोरात रडत आहे, तर त्याला भूक लागली असेल. आणि ती अक्षरशः निघून गेलेली, मागं सुद्धा फिरकली नाही, बघितलं नाही. तिला विश्वास होता काय मुलाला घेऊन हे घरी येणारच. मुलाच्या मोहाने ते बांधले जाणार. पण भावलिंगत्व काय असतं काय माहिती तिला. आणि ते त्याच्या इतक्या आक्रांताने ते जंगल सगळं हल्लं, पण मुनी हल्ले नाहीत परिणामातून. कसली जबरदस्त असेल दृढता, काय असेल ती साधना त्यांची. आणि मग काय म्हणायचं, ते त्यांच्या स्थिरतेच्या त्या साधनेच्या निमित्तात त्या बालकाचं सुद्धा कल्याण होणार असते. जर च्युत झाले असते तर जाऊ देत उचलून त्याला घरी नेऊन देऊन येऊ, किंवा काय त्याचं ॲटलिस्ट कोणाच्या तर हवाली तर करू, कोणाला तरी सांगू त्याला घेऊन जावा. इथं कसं होणार त्याचं? काही नाही, चिंताच नाही. रडतंय म्हणून काहीतरी त्याला बघावं, बघण्याची सुद्धा भाव नाही. तितकं असं निर्दय म्हणू नका ह्याला म्हणायचं निर्मोहता. तर तिथं त्याचं बालकाचं पुण्य असं की तिथून विद्याधर चालला होता वरून, विद्याधरचं विमान. आणि नेमकं प्रत्येक स्टोरीमध्ये ऐकतो तसं ते विद्याधर आणि विद्याधरीण निपुत्रिक असतात, त्यांना संतान नसती म्हणल्यावर काय झालं सांगा? त्या विद्याधरांचा राजा झाला. तो होता कोण? सामान्य ब्राह्मण होता. जर आपल्या घरात जगून मोठा झाला असता तर भिक्षा मागून जेवण करून पोट भरलं असतं, त्यांनी आयुष्यभर मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहिला असता. पण विद्याधराकडे गेला तर राजा झाला, अनेक विद्यांचा स्वामी झाला. आणि म्हणजे इतकं प्रभुत्व, इतकं वैभव मिळालं कशामुळं सांगा? चांगलं झालं का वाईट झालं? कशाचं फळ मिळालं कोणाला?
म्हणजे मुनींचं फळ मला म्हणायचंय, मुनींचं मुनींना फळ मिळालं. जर ते नुसतं विचार केले असते की याला कोणाला तरी हवाले करू आपण, तर स्वतःच्या साधनेतून चूक झाले असते. परत त्या मुलाचं पण काय घरात जाऊन काय भविष्य चांगलं उज्ज्वल नव्हतं झालं. तिच्या अधीन राहणार तर ती अशी कशाही बनली होती. त्यामुळं पूर्ण त्याच्या जीवनाचा नाश झाला असता. ब्राह्मण कुळामध्ये जन्मला तसंच त्याच्यावर संस्कार झाले असते. तर ते होते कोण? त्या बालकाचं नाव काय? हां, कोण ते बालक? दीपाली भाभी, अजित काका, मी लय वेळा सांगितली ही गोष्ट. संगीता काकी सांगा नाव. आमच्याकडे इथं संध्याकाळी खोजोगे तो पाओगे चाललाय, क्विज. तसं तुमच्याकडे आता क्विज चालू आहे. म्यूट आहे, म्यूट आवाज. कोण होतं ते मुनी? म्हणजे तो बालक त्या विद्याधरांकडे मोठा झाला. तिथं जवळपास 16 वर्ष राहिला बहुतेक, असं काहीतरी आलं. त्याच्यानंतर त्याला समजलं की तो त्यांचा मुलगा नाही आहे. तर तो आला त्या मुनींकडं, आणि मुनींच्या ठिकाणी आल्यावर तिथं सगळं ते कथा मोठी सांगितली. आणि मग तिथं त्याला समजलं की हा खरा धर्म आहे, हे आपले पूर्वीचे पूर्वाश्रमीचे पिता आहेत, हे एवढी चांगली साधना करतायत, तर मी काय करतोय. आणि त्याला जिनधर्माची व्हॅल्यू समजली, महत्त्व समजलं, आणि तो त्या मुनींकडून दीक्षित झाला. काय झालं? त्यांचं नाव होतं वज्रकुमार मुनी. कुठल्या कथेत प्रसिद्ध? वज्रकुमार मुनी कुठल्या अंगात प्रसिद्ध आहेत? माहित नाही. कुठल्या जगात राहत आहे? प्रभावना अंग. हां, प्रभावना अंगामध्ये प्रसिद्ध. 8 अंगामध्ये प्रभावना अंगात प्रसिद्ध झालेले वज्रकुमार मुनी. त्यांची कथा वाचा तर सगळं डिटेल तुम्हाला समजेल. त्याच्यासाठी सांगितली गोष्ट मी. संसारापासून निवृत्त होण्याचे भाव आहेत का आपले? तसा निर्णय आहे का? मग त्या सोमदत्त ब्राह्मणांनी असा झटक्यात निर्णय केला की बस इथं सुख आहे. त्यामुळं कोणाला सांगून यायचंय, कोणाचं चांगलं करायचंय, मग संसारातनं बाहेर पडायचं असले विचार करणारा जीव कधीच तरू शकत नाही. त्याला त्या मोक्षाची रुचीच नाही असं सांगितलं गेलं. म्हणून म्हणतायत काय करा, पहिल्यांदा निर्णय करा की खरोखर माझ्या दुःखाचा मला अंत करायचा आहे का, तर तुम्ही पुरुषार्थ करू शकता. हाँ, इसमें ज्ञान, श्रद्धा और चारित्र की शिक्षा दी गई है. यद्यपि ज्ञान सम्यक्त्व का साथ पाने पर होता है, यो साथ हुए तो भी वहाँ भी जो सम्यक दर्शन के पूर्व ज्ञान होता है, उस ज्ञान की भी बड़ी महिमा है. ज्ञान द्वारा जो अपने आप का निर्णय करता है, तो जब वह निर्णय प्रथम बार अनुभव के रूप में उतर आता है, ओ बिल्कुल सही है, यही तो है, तब वह ज्ञान सम्यक ज्ञान कहलाता है. ह्यालाच काय म्हणायचं आपण? प्रामाण्य. प्रमाण ज्ञान तर झालं, पण ज्या समयाला प्रामाण्य झालं तिथं सम्यक दर्शन झालं असं म्हणलं जाते. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की आ हा हा हाच मी आहे, यह मैं आत्मा हूँ, असं जिथं आपण वेदन केलं तिथं सम्यक दर्शनाची सुरुवात झाली, प्राप्ति झाली. फिर इस अनुभूति के बाद इस प्रकार का आत्मोपयोग न भी हो तो भी वह सम्यक ज्ञान कहलाता है. काय कळलं? इस अनुभूति के बाद आत्मोपयोग न भी हो तो भी वह सम्यक ज्ञान कहलाता है. बरोबर आहे का चुकीचं आहे? हां, काय म्हणायचं? सम्यक ज्ञान का म्हटलं? सम्यक ज्ञान सांगा. आत्मानुभव करत नाही आहे, मग सम्यक ज्ञान आहे का मिथ्या ज्ञान आहे? का? उत्तर पाहिजे, उत्तर मला. महाराजांच्या भाषेत उत्तर द्या. श्रद्धा दृढ झाली ना त्यांची सम्यक दर्शनाची. कसं म्हणायचं? 4 पाय आत आहेत असं म्हणायचं. कुठले 4 पाय? मांजराचे, कुत्र्याचे नव्हे. कुठले 4 पाय? सम्यक श्रद्धा. कुठले 4 पाय? श्रद्धा आणि
श्रद्धेचे 2, चारित्र्याचा ज्ञानाचा 1 लब्धिरूप अंश आणि 1 चारित्र्याचा लब्धिरूप अंश, असे 4 पाय त्याचे स्वभावाशी जोडले, त्यामुळे तो सम्यक ज्ञानीच आहे. भलेही ज्ञानाच्या आणि चारित्र्याच्या अंशाने भले बाहेर गेला तरी सुद्धा ते त्याला श्रद्धेतून भ्रष्ट करू शकत नाही. म्हणजे भलेही दिसेल तुम्हाला की ज्ञानामध्ये तो काहीतरी परिणती करतोय विपरीत, किंवा चारित्र्याने काय रडतोय रामासारखं, किंवा काय भरत चक्रवर्तीसारखं वैभवामध्ये रमलाय, सगळं दिसेल की, पण तरी सुद्धा श्रद्धा जिथं दृढ आहे तिथं बाहेर त्याला कोणी विचलित करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अनुभूती के बाद आत्मोपयोग न भी हो तो भी वह सम्यक ज्ञान कहलाता है. मग ह्याच्यासाठी आपण चार्ट घेतला होता समयसार शिबिरमध्ये 11 नंबरच्या गाथेच्या वेळी. कुठला चार्ट होता तो? सॉरी 11 नंबरचा चार्ट होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं काय, गृहस्थी असेल तर मिथ्यादृष्टी आणि सम्यक दृष्टी या दोघांची चर्या कशी असते श्रद्धा ज्ञान चारित्र्याच्या अपेक्षेने. त्याची परिणतीमध्ये काय काय असतात, विकल्प, सविकल्प, निर्विकल्प, 3 शब्द वापरले त्यासाठी. श्रद्धेमध्ये सम्यक दर्शन आहे की मिथ्या दर्शन, ज्ञानामध्ये सविकल्प आहे की निर्विकल्प, आणि चारित्र्यामध्ये शुद्धोपयोग आहे की अशुद्धोपयोग आहे. अशा 3 प्रकारांनी त्यांनी वर्णन करून तो चार्ट सांगितला होता. 11 नंबरचा एक चार्ट आहे, आणि अजून मला ते माहीत नाही नंबर, छद्मस्ताचा ज्ञानोपयोग दर्शनोपयोग, हे सम्यक ज्ञान सम्यक दृष्टी गृहस्थाचं छद्मस्ताची परिणती, असं काय तर त्यांनी चार्टचं नाव दिलं आहे. आता त्याचं मला नंबर माहीत नाही, त्यामुळे त्यांनी खुलासा करून सांगितलं आहे असं महाराजजी. बरं ठीक आहे. तर काय सांगत होते, म्हणून अनुभूतीच्या वेळीसच सम्यक ज्ञान असतं असं नाही, तर अनुभूतीच्या नंतर सुद्धा जरी आत्म्यामध्ये उपयोग नाही तरी ते सम्यक ज्ञान म्हणलं जातं. इस शास्त्र का प्रयोजनभूत अर्थभूत तो यह शुद्ध चैतन्य स्वभावी आत्मा है. इस अपने आप को जो कोई भी जीव जानता है और फिर उस ही अर्थ को उस ही स्वभाव से अनुगमन करने के लिए उद्यमी होता है, उसके दर्शन मोहनीय का विनाश हो जाता है. जो कोणी प्रयत्न करतो, पुरुषार्थ करतो, त्याचा नाश होणार आहे दर्शन मोहाचा. तुम्ही नुसतं घरात बसून होणार होणार होईल कधीतरी या भावनेने कधीच होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वभावाचा पुरुषार्थ करणार आहे, त्याच्यामध्ये अनुगमन करून उद्यमी राहणार आहे, निरंतर जाणण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तिथं दर्शन मोहात काही शक्ती नाही, अशी आपली आत्मशक्ती प्रगट होते की तिथं सगळ्या त्या विभावांचा, त्या मिथ्यात्वाचा सहज नाश होतो. मामांनी काय सांगितलं आज, कपट आर्जव धर्म तर कपटच्या अभावात प्रगट झाला असं म्हटलं तर नास्तिरूप कथन झालं. आर्जव स्वभाव आहे हे जाणलं तर कपटाचा नाश होईल. संसाराचाच नाश होतो तर कपटाचं काय, म्हणजे सगळ्याच कषायांचा तिथं नाश होतो. मग याच्यासाठी माताजींनी एक छोटीशी स्टोरी सांगितली होती. काय, एक चोर चोरी करून कोणी पकडेल म्हणून पळत सुटला होता. त्याला पकडण्याकरता पोलीस मागे लागले होते. एक श्रीमान सेठ दुकान बंद करून रात्री झोपण्यासाठी धनाची थैली हातात घेऊन आपल्या घराकडे निघाले होते. आणि ते गृहस्थ जे होते ते धर्मात्मा होते, ज्ञानी होते किंवा दयाप्रधानी होते, घराकडे निघाले होते. त्यावेळी तो चोर सेठजींना म्हणतो की हे पुण्यात्मन, आता तुम्हीच माझे रक्षक आहात, माझे रक्षण करा. ही करुणावाणी ऐकून सेठीला त्याची दया आली. काय झालं, सेठजी दयाळू आणि त्यांच्या शरण आलाय कोण, चोर, चोरी करून आलाय, त्याच्या मागं पोलीस लागलेत. तुम्ही त्याला आश्रय देणार का नाही देणार? चोर आहे बरं का, तुमच्या घरी आलाय आणि मला लपवा म्हणून सांगतोय, तुम्ही काय करणार हो? जय श्रीमा. हां नाही म्हणते, मी काय त्याला आत घेणार नाही. सेठजी चांगले होते पण. तर ऐका काय झालं, तर सेठजींना त्याची दया आली.
ते म्हणाले हरकत नाही, तू घाबरू नकोस असे म्हणून त्याला पोटाशी धरले. म्हणजे आता ते काय म्हणायचं, सेठजी जरा जाड होते आणि ते एका खुर्चीवर बसले तिथंच आणि ते काय म्हणायचं आपल्या अंगावर असते ना कंबल टाईप शाल टाईप काहीतरी असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याला लपेटलं. आपण बसलेल्या ठिकाणी जागा राहते पायामध्ये, तिथं लपेटून त्याला ठेवलं म्हणजे वरून पण दिसणार नाही की तो बसलाय असं. आणि ते पोलीस आले पळत आणि त्यांनी विचारलं, आत्ताच इथं चोर होता आणि दिसला का तुम्हाला, कुठं गेला? तर सेठजींनी हात करून सांगितलं की इकडं कोणीतरी पळत गेला आत्ता. आणि मग पोलीस त्या साईडला पळत गेले. तोपर्यंत आता पोलीस निघून गेले, संकट टळले म्हटल्यावर चोराचे विचार सेठजींकडे वळले. आणि काय झालं, मनात कपट आला चोराच्या. का की यांच्या हातामध्ये धनाची थैली दिसतीये, मग मी दुसरीकडे कुठं जाऊन चोरी करून कष्ट करून कमवण्यापेक्षा ह्यांच्याकडचं घेऊन गेलो तर किती मग माझा फायदा. आणि लगेच तो बाहेर आला की सेठजींनी सांगितलं तुझा धोका टळलाय आता. तर त्यांनी आपला चाकू काढला आणि त्यांना धोक्यात ठेवला. आता सेठजींना म्हणाला की तुमच्याकडचं सगळं धन मला द्या, नाही तर तुमचे प्राण घेईन. सेठजी ज्ञानी होते, निडर होते, दयावान होते. त्यांनी सांगितलं हे असं करू नकोस, ऐका. अहो सेठ साहब, इतक्यात चोर कोणीकडे गेला? हां, पोलिसांनी विचारलं. त्यावेळी त्या चोराच्या रक्षणासाठी खोटे बोलून सेठजी म्हणतात की तो चोर इकडून पुढे पळत गेला. हे ऐकून पोलीस पुढे निघून गेले. मग एक वाक्य काय म्हणतो आपण असं, चोराला शरण देणं योग्य नाही. पूजेची लाईन म्हणा, तो अपराधी आहे तर तुम्ही पण अपराधी होतात. शरण जो अपराधी को दे, अरे अपराधी वह भगवान. त्याच्या आधीची लाईन म्हणा. बर, काय सांगायचं होतं, शरण जो अपराधी को दे, अरे अपराधी वह भगवान. जर तुम्ही अपराधीला शरण दिली तर तुम्ही पण अपराधीच ठरता. त्यावेळी चोराच्या मनात कपट भाव येतो. सेठजी जवळची धनाची थैली घेऊन त्याला मारून पळून जावे असा विचार त्याच्या मनात येतो. त्यावेळी सेठजींनी केलेला उपकार अपकारच ठरला त्याच्यावर. आणि मग त्यांनी काय केलं, त्या सेठजींना मारायसाठी म्हणून खंजर काढला आणि सांगितलं तुम्ही ते मला द्या, नाही तर मी तुमचा अंत करेन. त्यावेळी सेठजींनी त्याचं स्थितीकरण करायचा प्रयत्न केला, पण तो हातापायीवर आला. तो काय ऐकायच्या परिस्थितीत नव्हता. आणि फक्त सेठजींनी त्याला ढकललं तर त्याच्याच हातातला चाकू त्याच्या पोटात घुसला. तो पडला खाली. आणि काय झालं, कपटाचं फळ त्याला मिळालं. म्हणून तो तिथल्या तिथं गतप्राण झाला आणि दुर्गतीला गेला. म्हणून कशासाठी सांगायचं होतं, कपट भाव नियमाने. तुम्हाला कधी कपट करता असं विचारलं आम्हाला. कधी करता हो, काळ वेळ टाईम मुहूर्त कधी करता? सकाळपासून आतापर्यंत किती कपट केलं असं विचारलंय आम्हाला. काय सांगू म्हणजे म्हणले की दिवसभर आमचा कपटातच चाललाय, प्रत्येक क्षण कपट करतोय. काय कपट करतोय सांगा? स्वतःला शरीर मानतोय, हेच मोठं कपट आहे. स्वतःला मनुष्य मानतोय, स्त्री पुरुष मानतोय, सुखी दुःखी मानतोय, पर्याय रूप मानतोय. हा कपट नाही का हो? म्हणजे जसं आहे तसं न जाणणं, तसं न मानणं, हाच मायाचार आहे मोठा. म्हणून सांगतायत काय करा, पहिला भेदविज्ञान करा तर मायाचार संपणार. तर म्हणून त्यांनी एक छान उदाहरण इथं काय दिलं की ज्याप्रमाणे कांदा असतो ना, तर त्या कांद्याच्या आळ्यामध्ये काय म्हणायचं, शेतामध्ये कस्तुरी पेरली, केशराचा लेप केला त्याला, व कापराचे आळे केले, त्यात पुरून सोन्याच्या घागरीने पाणी घातले, तरी तो कांदा आपला वाईट वास सोडत नाही. वाईट वास असतो माहिती आहे का तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे? म्हणजे ज्याला खाते त्याला माहिती आहे. तर तिथं परिचय आहे त्याचा आपल्याला की तो त्याचा स्वभाव सोडत नाही. त्याप्रमाणे दुर्जन आपला दुष्ट स्वभाव सोडत नाही. त्या चोराने आपला दुष्ट स्वभाव न सोडता सेठजींना मारण्याचा प्रयत्न केला. त्या कपट भावाने तो स्वतः मरून
आर्त ध्यानाने दुर्गतीला गेला. सेठजी परोपकार व दयेने जीव रक्षण करून स्वर्गास गेले. म्हणून दुष्ट परिणाम सोडून सरळ परिणाम ठेवा. हृदयातून कपट भाव मायाचार काढून टाका. परोपरीने आत्मकल्याण करा, हे भगवंतांचे वचन आहे. म्हणजे तुम्ही काय करायला जाताय? मन वचन कायाची सरलता करायला जाताय, पण सरळ स्वभाव आहे त्यालाच जाणायला जात नाही. म्हणून एका पंडितांनी काय सांगितलं? सरळ स्वभावाला सरलतेने सरळ जाणा, तर तुमची पर्याय नियमाने सरळ प्रगट होणार. काय म्हणते सांगा? सरळ स्वभावी जीव जाणतो तर त्याच्या पर्यायामध्ये सरलता सहज प्रगट होते. म्हणून तुम्हाला काय करायचंय? उद्यम, विषय साधन फळ सगळं आलं त्याच्यामध्ये. मग आपला विषय चुकतोय म्हणून आपली सरलता नाही. मग निर्णय करा आणि स्वभावाचं वेदन करा, तर आपल्याला पण सहज त्या आनंदाची प्राप्ती होणार. अजून एक काय गोष्ट सांगितली? हां, त्या सुनेची. तुम्ही ऐका अम्मांचं प्रवचन. अम्माच्या शब्दामध्ये शक्ती असते. मी आपलं उगीच काहीतरी गप्पा मारते. हां, सासू सुनाची गोष्ट सांगायला ऐकायला लय तत्पर. बरं थांबा, माझी होऊ दे. काय सांगितलं की जो कपटी असतो ना त्याचा व्यवहार कसा असतो याच्यासाठी त्यांनी उपमा दिल्यात, 2-3 उपमा. की तो जीव कसं बोलतो, कसं राहतो, कसं वागतो याच्यासाठी कपटी लोकांचे मुख उमलत्या कमळाप्रमाणे असते. म्हणजे चांगलं दिसतात दिसायला, असं काय त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो असं नाही, सुंदर असतील दिसायला. भाषण शीतल चंदनाप्रमाणे आकर्षक गोड असते. सावधान. बिरबलाचं बिलवराचं नाही, ते पण तसंच येत आहे की, तसंच येणार. तुमचे दागिने घेऊन जातात आणि आम्ही करून देतो म्हणून सांगतात, काय पॉलिश करून देतो, नवीन करून देतो, आणि तुम्ही लगेच भुलता त्याला. ते कपटी लोक. म्हणजे बोलायला गोड बोलणार, दिसायला चांगले दिसणार सगळं, परंतु अंतःकरणात कात्रीप्रमाणे कुविचार चालू असतात. ही 3 कपटी धूर्त लोकांची लक्षणे आहेत. कुठली 3 सांगा? चेहरा उमलत्या कमळाप्रमाणे, वचन त्या चंदनाप्रमाणे शीतल आकर्षक गोड, पण अंतःकरणामध्ये कात्रीप्रमाणे कुविचार चालू असतात. असे 3 लक्षणं सांगितली. तर त्यात काय सांगितलं की एके ठिकाणी एक महान कोट्याधीश श्रीमंत होता. सर्व गुणांनी संपूर्ण असा एकच मुलगा त्याला होता. त्याचे लग्न होऊन सून नांदण्यास आली. तिला सर्व सुख चांगले होते. ती आपल्या मनाशी विचार करून बाह्य न दाखवता, म्हणजे मनात तिचे विचार वेगळे होते, पण बाहेर ती काय करत होती? नम्रतेने राहायची, विनय भक्ती सगळं एकदम व्यवस्थित पालन करत होती. नमस्कार, मृदू भाषण, सेवा इत्यादी बाह्यतेने गोड वागत होती आणि सर्व लोक तिची वाहवा करत होते. पण तिच्या मनात मात्र सासूविषयी खूप भावना होती. म्हणजे प्रत्येक सुनेला सासू नको असते. का मला माहित नाही, पण नको असते. का माहिती हो? तुम्ही सांगितलं तर कळलं. सतत सूचना, सासूचं काय? सतत सूचना. होय, सासू म्हणजे सतत सूचना म्हणे. बर, म्हणजे मी पण सूचना तुम्हाला देते तर सूचना देणारा नको असतो असं म्हणायचं का? सासू शिकवत असती, असं कर तसं कर, उलट शिकवत असती म्हणते. सासू चांगली असती. म्हणजे टोकती म्हणून तुम्हाला आवडत नाही हे सांगा. बरं चला, तर काय झालं, तिला मनामध्ये सासूविषयी गैरभावना होती. तर ती काय केली, सासूला मारून टाकावे अशा कुविचाराने कपट कारस्थान करू लागली. या भावनेने तिने विषमिश्रित लाडू तयार केले.
मोठे लाडू विषमिश्रित होते ते सासूला ठेवले आणि लहान आपल्या पतीला व आपल्यासाठी म्हणून वेगळे काढून ठेवले. सासू जेवायला बसली त्यावेळेस ती गोड गोड बोलतीये आणि खाऊ घालतीये. समजून घ्यायचं गोड बोलायला लागल्यावर कोण तर काय तर मागं स्वार्थ असतो. तर ती जवळ बसली त्यांच्या आणि भोजन वाढतीये. इतक्यात तिचा मुलगा आला, सासूचा म्हणजे हिचा नवरा आला आणि तो म्हणतो मला पण भूक लागली आहे, मी आईच्या पंक्तीलाच बसणार. त्यावेळेस तिला भय वाटू लागला. आता हे पाहून सून घाबरली आणि म्हणाली पतिराजा लोकांचे वडील लोकांचे जेवण झाल्याशिवाय आपण जेवू नये. गोड गोड कसं बोलतात लोक. म्हणजे तिला म्हणायचं होतं त्यांच्या सोबत बसल्यावर आता समजणार ना, म्हटल्यावर त्यांना थांबवायचं होतं. तिने त्याच्यासाठी दुसरे पण तो म्हणला की नाही मला आत्ताच बसायचं आहे. हट्ट. तिने त्याच्यासाठी दुसरे ताट करून त्यामध्ये लहान लाडू ठेवले जे निर्विष होते, काय तिथे चांगले होते, नॉर्मल होते. आणि सासूच्या ताटात मोठे मोठे लाडू ठेवले जे विषवाले होते. तो मुलगा दूरविचारी होता. त्याला संशय आला. तो म्हणाला आईला तू मोठे लाडू ठेवलेस आणि मला छोटे का? काय सांगणार हो तुम्हाला असं म्हटलं नवरा? खा गपचूप दिलाय ना, कशाला चौकशा पाहिजे. आम खा गुठली नागिन असं म्हणायचं का? तर त्या नवरा शाळा होता, त्याला माहिती होतं बायको काय तर कपट कारस्थान करणारी आहे. तो म्हणाला आईला तू ते लाडू खाऊ नकोस. तिला त्याने प्रतिबंध केला. त्याच्या मनात संशय आला. तो खरा की खोटा हे पाहण्यासाठी त्याने डॉक्टरांना बोलवले आणि त्या लाडूची परीक्षा केली. काय झालं? इतके शहाणे पण नवरे असतात मला माहीत नाही, असू शकतील. संसारात राहून बायको बरोबर राहून नवरे पण शहाणे होते. तर तो म्हणाला की मला ह्याला टेस्ट करून बघायचं आहे. काय टेस्टिंग, केमिकल टेस्टिंग करून बघायचं आहे. तर ती त्याला फार अडवती की माझ्यावर विश्वास नाही का आणि असं का तुम्ही अविश्वास दाखवताय, माझ्यावर का संशय करताय वगैरे लय बडबड झाली तिची. पण नवरा ठाम असतो. तो म्हणाला तू जर काय कारस्थान केलं नसेल तर काय घाबरायची गरज आहे तुला, करू देत जे करायचं आहे ते, तू तर निर्दोषच राहणार आहेस. आता तिचं धाबदण आणलं, काय करावं. डॉक्टर आले, चेक केलं तर त्यामध्ये जहाल विष निघालं. तेव्हा त्या सुनेला अतिशय दुःख झालं. हा सर्व प्रकार पाहून माझा कपट व्यवहार सर्व लोकात व्यापला. हा छपविण्यासाठी उपाय नाही, मी निंदनीय झाले. आता तिला स्वतःचं ग्लानी व्हायला लागली. पतीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा हे सर्व भोगण्यापेक्षा तेच विष खाऊन तिने स्वतः मरावे असे वाटून तिने ते लाडू खाल्ले आणि ती दुर्गतीला गेली. कशाचं फळ कोणाला काय मिळालं? म्हणजे अंतरंगामध्ये मलिनता असेल तर बहिरंगात तुम्ही कितीही गोड व्यवहार करा त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणून त्यांनी उदाहरण सांगितलं, मुठीत माती घेऊन वर साबण लावून धुतले तर हाताचा मल धुतला जात नाही. तद्वत केलेले कपट झाकून राहत नाही. एकदा माहिती लोकांना झाल्यास अधर्मी समजून त्यांच्यावर कोणी प्रीती करत नाही. अशा जीवाचा कधीही उद्धार होत नाही. म्हणून सांगतायत की सगळ्या कषायांचा नाश एका स्वभावाला जाणल्याने होणार आहे. म्हणून त्यासाठी उद्यम करणं आवश्यक आहे. ओम. जाणा आम्ही निष्कषाय स्वरूप, निष्कपट स्वरूप, निर्माया स्वरूप शुद्ध जीव आहे. निरपराधी आहे, निर्दोष आहे. जाणा मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. परद्रव्यासाठी कपट करण्याचा माझा स्वभाव नाहीच. मी तर निरपेक्ष आहे, ज्ञाता मात्र आहे. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे
सौवसाहु